पण 10th स्टँडर्डचा पहिला लेसन लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये इलिमिनेशन मेथड अगदी सोपी आहे. इथे 2x आहे, इथे 3y आहे. मग आपण काय करू शकतो, 2x काय करू शकतो, इथे कॅन्सल करू शकतो. कशा पद्धतीने, जर आपला 2x केलं तर 4x होणारे प्लस केलं मग मायनस करू शकतो आपण. मायनस करण्यासाठी इथे चिन्ह बदलावे लागणार आहे. हा प्लस होता, हा मायनस केला. हा प्लस y होता, इकडे मायनस y केला. हा प्लस 13 होता, इकडे मायनस 13 केला. मग प्लस 2x मायनस 2x कॅन्सल झाले. मायनस 3y मायनस 1y इज इक्वल टू मायनस 4y झाले. आणि मायनस 13 मधून तुमचे 9 गेले की 9 10 11 12 13 किती उरले तुमचे 4 उरले आहे. इथे मायनस 4. आणि मग अशा पद्धतीने y मायनस मायनस कॅन्सल, y ची व्हॅल्यू आलेली आहे 1. आणि ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये आपण ही व्हॅल्यू टाकली तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. काय मिळणार आहे आपल्याला आन्सर? येस y ची व्हॅल्यू 2x मायनस 3 इंटू 1 इज इक्वल टू 9. सो 2x 3 1 जा 3 इज इक्वल टू 9. देअरफॉर 2x इज इक्वल टू हा प्लस 3 इकडे जाताना काय झाला हा मायनस 3 इकडे जाताना काय झाला तुमचा प्लस 3. Therefore 2x is equal to 9 plus 3 12 and x is equal to किती आले तुमचे? x is 2 1 जा 2 2 6 जा 12. सो x ची व्हॅल्यू आली आहे 6. इतकी सिंपल आहे इलिमिनेशन मेथड. बघायचं काय कट करता येईल आणि मग ती व्हॅल्यू आपण एखाद्या इक्वेशन मध्ये टाकायची आहे. सो इट्स व्हेरी सिंपल इलिमिनेशन मेथड.